नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत काळ्या वाटाण्याची उसळ. कृष्णाष्टमीसाठी आंबोळीसोबत काळ्या वाटाण्याच्या उसळीचा नैवेद्य दाखवला जातो कोकणात. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एक मोठा कप भरून काळे वाटाणे इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर साधारण 6 ते 8 तास त्यांना भिजत घालून घ्यायचे. छान आपले काळे वाटाणे असे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजल्यानंतर फुलून येतात. आता तुम्ही पाहू शकता इथे माझे काळ्या वाटाणे छान फुलून आलेले आहेत. आता यातलं पाणी उपसून घ्यायचं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये त्यांना घ्यायचं आहे. आता स्वच्छ पाणी घालून साधारण ते बुडेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आता कुकरला झाकण लावून साधारण आपल्याला मध्यम गॅसवरती याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत, जेणेकरून आपला वाटाणा मस्त छान आतपर्यंत शिजेल. आता इथे कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. त्यावरती आपण घालून घेणार आहोत पाव चमचा हिंग. आता इथे कडधान्याची भाजी आहे त्यामुळे आपल्याला हिंग घालणं अनिवार्य आहे. आता यावरती आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. छान कढीपत्त्याची पानं आपली तडतडली की यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घेणार आहोत. कांदा आपल्याला नरम होण्याची वाट पाहायची आहे. छान आपला कांदा 1-2 मिनटं व्यवस्थित परतवून झाला आणि नरम झाला की आपण यामध्ये इतर मसाले घालून घेणार आहोत. छान आता कांदा तुम्ही पाहू शकता नरम झालेला आहे, छान आळलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये मसाले घालून घेतो. सर्वप्रथम पाव चमचा आपण इथे हळद घालून घेतो. त्यावरती आपण साधारण 1 मोठा चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण 2 मोठे चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत आणि 1 चमचाभर आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मालवणी मसाला, कांदा लसूण मसालाही वापरू शकता. आता एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यवस्थित जेवढी हवी तेवढ्या प्रमाणामध्ये चमचमीत अशी उसळ बनणार आहे. आता यावरती आपण छान 1-2 मिनटं मसाले परतून घेतले की आपण मालवणी वाटण घालून घेणार आहोत. इथे मी थोडंसं पातळसर असं मालवणी वाटण करून घेतलेलं आहे. मालवणी वाटणाची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून आपल्याला मसाले सर्व एकत्र करून घ्यायचे. व्यवस्थित मसाले एकत्र झाले की आपण 2 मिनटं वाट पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या मिश्रणाला छान अशी उकळी फुटली की आपण यामध्ये उकडलेले जे आपले काळे वाटाणे आहेत ते घालून घेणार आहोत. आपल्याला काळे वाटाणे पाण्यासकट यामध्ये घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली ग्रेव्हीही पातळ होईल आणि त्यामध्ये असलेलं मीठही या ग्रेव्हीमध्ये उतरेल. आता आपण उसळ एकत्र करून घ्यायची आहे. थोडीशी उकळी येण्याची वाट पाहायची. आता आपण जे मसाले आणि जे वाटण घातलं होतं त्यामध्ये मीठ नव्हतं, त्यामुळे उकळी आल्यानंतर आपण किंचितसर यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तुम्ही चव बघून त्याप्रमाणे मीठ घालू शकता. आता छान उकळी फुटल्यानंतर इथे 4-5 आपण इथे कोकम घालून घेतलेले आहेत. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एक साधारण 7-8 मिनटं उकळी फुटेपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. छान अशी डबडबून या उसळीला उकळी फुटली की आपण गरमागरम ही उसळ सर्व करू शकतो. आता यावरती कोथिंबीर घालून मी गरमागरम सर्व केलेली आहे. आंबोळ्यांसोबत कृष्णाष्टमीसाठी नक्की ही डिश ट्राय करा. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.